SRK जी80 युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकरी बांधवांना मार्च 2026 मध्ये जी गारपीट झाली होती, अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि त्यासाठी शासनाने नुकसान भरपाईसाठी या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे आणि त्यासाठी GR देखील प्रसिद्ध झालेला आहे। त्या GR ची सखोल आणि विस्तृत अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि पुढील काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणकोणते विभाग आणि त्या विभागाअंतर्गत कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र आहेत त्याची देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, GR आपण या ठिकाणी पाहू शकता। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा GR 18 मे 2026 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे महसूल व वन विभागामार्फत। मार्च 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि या ठिकाणी 164,83,44,हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी मिळालेली आहे आणि हा जो निधी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात DBTने त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। थेट त्यांच्या बँक खात्यात हा निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता मिळालेली आहे आणि यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात वळवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात आणि या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील, अशा देखील या ठिकाणी सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। आणि यासाठी पुणे विभागाअंतर्गत सांगली, पुणे हे जिल्हे पात्र असणार आहेत आणि त्यानंतर नागपूर या विभागाअंतर्गत नागपूर आणि चंद्रपूर हे 2 जिल्हे यासाठी पात्र असणार आहेत आणि तसेच कोकण या विभागाअंतर्गत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि तसेच यानंतर छत्रपती संभाजीनगर या विभागाअंतर्गत नांदेड, धाराशिव, जालना, लातूर आणि हिंगोली हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र असणार आहेत आणि त्यानंतर अमरावती या विभागाअंतर्गत अमरावती, यवतमाळ आणि वाशिम इत्यादी जिल्हे या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि यानंतर नाशिक या विभागाअंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर इत्यादी जिल्हे नुकसान भरपाईसाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। एकूण या ठिकाणी 164,83,44,हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे। तर लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल। वेळोवेळी अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।